मंडळी, तुम्हाला वाटतं का महाशिवरात्रीचं जागरण म्हणजे फक्त देवाची भक्ती आहे? तर तसं नाही. यामागे दडलंय एक डीप सायन्स आणि एक पॉवरफुल स्पिरिच्युअल गुपित. विज्ञानानुसार महाशिवरात्रीला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने म्हणजेच मेंदूकडे खेचली जाते. यालाच सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतात. जर तुम्ही या रात्री आडवे झोपलात तर हा ऊर्जेचा प्रवाह नीट फिरू शकत नाही. म्हणूनच पाठीचा कणा ताठ ठेवून बसणं हे वैज्ञानिक दृष्ट्या फायदेशीर आहे. आणि अध्यात्म सांगतं की ही रात्र शिव आणि शक्तीच्या मिलनाची आहे. आपल्या पाठीच्या कणात 7 चक्रे असतात. ही वर जाणारी ऊर्जा तुमची सुप्त शक्ती जागृत करू शकते. म्हणूनच महाशिवरात्रीला शक्यतेची रात्र म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर निसर्ग स्वतः तुम्हाला या रात्री आध्यात्मिक प्रगतीसाठी वर ढकलत असतो. तुम्हाला फक्त जागृत राहून त्याला साथ द्यायची गरज आहे.